उद्याच्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. शेतकरी कामगार पक्ष दीपक आवाजकर आरपीआय या गटाची त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. अशा या सांगोला तालुका महाविकास आघाडीतून मी बाळासाहेब काळे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय. माझं चिन्ह नारळ आहे. महूर पंचायत समिती गणातून मनीषाताई हरिदास येडगे या निवडणूक लढवत आहेत. त्यांचेही चिन्ह नारळ आहे. चिकमहूर पंचायत समिती गणातून राकेश रवींद्र कदम हे निवडणूक लढवत आहेत. त्यांचेही चिन्ह नारळ आहे. मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे की आज आम्हा तिघांच्याही नारळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मतानं विजयी करावं असं आपला आशीर्वाद देण्यासाठी आज इथं उभा आहे. स्वर्गीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जीवनाची सुरुवात करत असताना सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवून निवडून आलो आणि सदस्य झाल्यानंतर काम करून दुसऱ्या वेळेला निवडून आलो. त्यावेळेला स्वर्गीय आबासाहेब दीपक आबा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अशा या आघाडीतून सरपंच होण्याचा मान मला मिळाला. या सगळ्या नेते मंडळींनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली सरपंच पदाची, त्यावेळेला आबासाहेबांनी आणि तुकारामांनी सांगितलं की तुमच्यावरती ही जबाबदारी गावाने दिलेली आहे, तुम्ही चांगलं काम करा. निश्चित गावच्या तक्रारी कुठेही आमच्यापर्यंत येऊ देऊ नका. त्यांनी दिलेला शब्द निश्चितपणाने मी पाळला. त्यांच्यापर्यंत कुठलीही तक्रार जाऊ दिली नाही. दीपक आबा गटाचे दिलीप नागरे हे माझ्याबरोबर उपसरपंच होते. 5 वर्ष बाबा आमच्या दोघांमध्ये सुद्धा कधी घटकाघटकी झाली नाही आणि विरोधक सदस्य होते त्यांच्याही कधी घटकाघटकी झाली नाही. कारण सगळ्यांना मिळून गावचा चालवला आणि निश्चितपणानं गाव वाडा चालवत असताना ज्या काही योजना असतील, ज्या काही समस्या असतील त्या प्रामाणिकपणानं सोडवण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. कुठल्याही योजना असतील त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला आणि गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. इथे मी सांगायची एवढी गरज नाही, कारण महूर मधल्या सगळ्या लोकांना, सगळ्या जनतेला ही ज्ञात आहे की कुठलेही काम एकदा सांगितल्यानंतर दुसऱ्या वेळेला बाळासाहेब ठाकरेला सांगायची वेळ आली नाही, कारण तिथल्या तिथं त्या कामाचा निपटारा केलेला आहे. असा हजर जवळ असणारा आपला माणूस म्हणून मी आज जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय. यापुढे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय. माझ्या जीवनामध्ये एक कासाळगंगा प्रकल्प असा आहे. लोक चळवळ मी केली, सगळ्या गावांना सहकार्य केलं, साथ दिली. गावाने लोकांनी 40 लाखाची लोक वर्गणी दिली आणि 5 किलोमीटरचं वड्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण झालं. याची दखल आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी घेतली आणि आबासाहेबांच्या आणि दीपक आबाच्या सहकार्यातून त्यांनी गावाला येण्याची पाहणी करण्याची तयारी दर्शवली. निश्चितपणाने राजेंद्र सिंह यांचा दौरा झाला त्यावेळेला आबासाहेब होते आणि दीपक आबा पण होते. त्यांनी सांगितलं, बाळासाहेब आपण तुम्ही काम करता, हे एवढ्यावरती न थांबता तुम्ही हेड टू हेड काम करा, तुमची सगळी टीम त्या कामाला लावा आणि त्याच कामाचं श्रेय माझ्या या उमेदवारीच्या रूपाने मिळते. कटपळ पासून कामाला सुरुवात केली. त्या मार्ग ऑफ लिव्हिंग, रयत शिक्षण संस्था, टाटा ट्रस्ट
मोहोळ ग्रामस्थ मोहोळ गावामधील सर्व जी काही शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, जे पोस्ट सर्व्हिसला जे बाहेर असतील, त्या सर्वांनी मदत केली आणि त्या मदतीतून हे 42 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आणि केंद्र सरकारने याची दखल घेतली आणि देशातला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार ग्रामपंचायतीला माझ्या सरपंचाच्या काळामध्ये 2018 साली मिळाला. गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावातले उघडी वाहणारी गटर बंदिस्त गटर झाली पाहिजे, रस्ते कॉन्क्रीट झाले पाहिजे, वाड्या वस्त्यावरचे रस्ते कॉन्क्रीट झाले पाहिजे. एक मनामध्ये ध्यान ठेवलं होता आणि त्या ताकदीनं त्याच पद्धतीनं निधी सुद्धा प्रत्येक त्याच्यामधला निधी उपलब्ध करून निश्चितपणाने जिल्हा परिषदेमध्ये गेलं तर आबासाहेबांचं नाव सांगितलं तर अधिकारी मदतीचे आबासाहेबांचे आणि चांगले सरपंच आहेत त्यांना पाहिजे. दलित वस्तीचा निधी 30-40 लाख रुपये प्रत्येक वेळेला आणायचं. मग दुवार फिवार सुद्धा लांब असेल ते सुद्धा निधी मोठ्या प्रमाणात आणला. जे सुविधेचा निधी आला त्याच्यातून स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी असेल, इतर स्मशानभूमी कब्रस्तान असेल याच्याही सुधारणा केल्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक सगळ्या शाळेला जवळजवळ मोहोळ गावामध्ये 17-18 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. त्या शाळेला सुद्धा वार्तांकन करून शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणाने त्यांचा आरोग्य आणि शारीरिक चांगले राहावं यासाठी सुद्धा सगळ्या सुविधा पुरवल्या. महिला बचत गटासाठी महिलांची मागणी वारंवार असायची की आम्हाला आमचा ग्राम संघ आहे, लोटेवाडी पासून ते खिलारवाडी पर्यंत आपला जो हा मोहोळ गट आहे ग्राम संघ महिला बचत गटाचा ग्राम संघ आहे. त्यांनी सांगितलं आम्हाला मोहोळ हे मेन मुख्य गाव आहे आणि इथं आम्हाला ऑफिस नाही किंवा बसण्या उठण्याची आमची सोय नाही, आम्ही कुठं बसायचं. निश्चितपणाने महिलांचाही त्या मागणीचा विचार करून आपल्या जुन्या चौकीच्या तिथं महिला सभागृह आमदार फंडातून घेतलं आणि वरती त्याच्यावरती ग्रामपंचायतच्या फंडातून आणि एक चांगलं असं महिला बचत गटांसाठी कार्यालय बांधून दिलं. तर निश्चितपणाने याही समस्या सोडवलेल्या आहेत. ग्रामपंचायतचं कार्यालय कसं असावं त्या पद्धतीने ग्रामपंचायत सुसज्ज असं कार्यालय उभं केलं. गावच्या विकासामध्ये कुठेही कमी पडलो नाही, कारण निश्चितपणाने जी जबाबदारी तुम्ही दिली होती ती जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडली. आता या पुढची जबाबदारी मी आज तुम्हाला आशीर्वाद मागतोय. आम्हा तिघांनाही जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी द्या. निश्चितपणानं तुमचा विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही. आपण आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि आपली 5 वर्ष सेवा करण्याची संधी द्या. आमचा नारळ हे चिन्ह आहे, त्या नारळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण प्रचंड मतानं आम्हाला निवडून द्यावा आणि आशीर्वाद द्यावा. जय हिंद, जय भारत.